नमस्कार, एम जे क्रिएटरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. कसे आहात सर्वजण? मजेत ना? चला तर मग आज आपण लसूण पालक रगडा भाजी बघणार आहोत. त्यासाठी मी ते पालक कट करून घेतलेले आहे. आता आपल्याला कढईमध्ये तेल टाकून थोडेसे जिरे टाकायचे आहे त्याच्यामध्ये, आणि बारीक कट केलेला लसूण टाकायचा आहे आणि पालक टाकून लगेच त्याला परतून घ्यायचं आहे पालकाला. हे पहा, पालक सोकलेली आहे. आता आपल्याला एका परातीमध्ये याला काढून घ्यायचं आहे. हे पहा, सर्व पालक काढून घ्यायचे आहे. परत कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचे 1-2 पळी, आणि तेल गरम होत आहे तोपर्यंत आपल्याला इकडे ह्याच्यासाठी वाटण बनवायचं आहे. त्यासाठी भाजलेला डाळवा आणि शेंगदाणे यात थोडं थोडं पाणी टाकून वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरला. आता आपले ते तेल गरम झालं आहे, त्याच्यात जिरे, कढीपत्ता, कांदा, मोहरी विसरली आहे, थोडीशी मोहरी टाकून घ्यायची आहे. भरपूर सारा कट केलेला लसूण टाकायचा आहे आपल्याला ह्याच्यामध्ये. लसूण परतल्याच्या नंतर थोडासा ब्राऊन झाला की आपल्याला इथे टोमॅटो टाकून घ्यायचे आहेत. टोमॅटो परतल्याच्या नंतर थोडेसे सुकले की याच्यामध्ये लाल तिखट, 1 चमचा धने पूड आणि बेडगी मिरची पावडर टाकायची आहे आणि परत परतून घ्यायचं. आपला मसाला भाजला गेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण जे शेंगदाणा आणि डाळवाचं वाटण केलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे. अशा प्रकारे परत चमचा फिरून घ्यायचं आहे त्याला. माझं वाटण खूप घट्ट वाटत होतं म्हणून मी ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. हे पहा, आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आपल्याला. हे पहा, आता आपल्या भाजीवर फुगे येत आहेत, म्हणजे भाजी हे वाटण शिजलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये फ्राय केलेलं पालक टाकून घ्यायचं आहे. पालक वाटणमध्ये एकजीव केल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे नमक टाकून घ्यायचे आहे. आणि परत भाजी शिजल्याच्या नंतर जेव्हा बुडबुडे यायला लागतात, फुगे यायला लागतात, त्यावेळेस आपल्याला ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे. चला तर मग लाईक शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, धन्यवाद. माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा.